गोष्ट अगदी क्षुल्लक, पण तेवढ्यात सुद्धा मला मनाविरुद्ध जावे लागले. शनिवार रविवारच्या सुट्टीत नाना पुण्याला जाऊन आला होता. आईने काही खाण्याचे जिन्नस त्याच्याबरोबर मला देण्यासाठी दिले होते. ते घेऊन तो आमच्या बोर्डिंगात आला. आईचा पासपोर्ट हाती असल्यामुळे अगदी उजळ माथ्याने त्याला आमच्या बोर्डिंगात येणे सुलभ झाले. ही संधी मिळाल्याने त्याला फार आनंद झाला होता असे त्याच्या चर्येवरून दिसत होते. बोर्डिंगच्या व्यवस्थापकांची परवानगी घेऊन तो माझ्या खोलीत आला. त्यावेळी मी अभ्यासाची पुस्तके वाचित बसले होते. नाना आलेला पाहताच मला एक प्रकारचा धक्का बसला. मला भेटण्यासाठी आमच्या मुलीच्या बोर्डिंगात येण्याचे त्याने धाडस कसे केले याचे मला आश्चर्य वाटते आहे. तोच तो म्हणाला, गोदू, हा खाऊचा डबा तुझ्या आईने दिला आहे. मी शनिवारी पुण्याला गेलो होतो, त्यावेळी माझ्या काकांच्या घरी गेलो होतो. तुम्ही ज्या वाड्यात राहता त्याच्याच अर्ध्या भागात ते राहतात. सहजी गोष्टी निघाल्या. तुझ्या आईने सांगितलं आणि मी डबा घेऊन यायला कबूल झालो. काहीच न बोलता त्याला जाऊ द्यावा असे माझ्या मनात आले खरे, पण मनसंस्कृतीचा शिष्टाचार मला तसे करू देईना. मी औपचारिकरित्या, असं का, ठेवा तो डबा तिथे, असे म्हटले. माझे शब्दच मला कसेसे लागले. ह्या शब्दांच्या उच्चारात यत्किंचितही खरेपणा नव्हता. प्रसंगानुरूप माझ्या हातून घडलेल्या या दांभिकपणाचा मला राग आला आणि मी म्हटले, नाना, माझी भेट घेण्यासाठी मुद्दाम ही संधी साधलीत का? औपचारिक शब्दानंतरच्या या अचानक उघड हल्ल्याने तो चमकला आणि म्हणाला, गोदू, मी असं करीन असं तुला वाटलं तरी कसं? यापूर्वीच मला असं कारण काढता आलं नसतं का? पण अगदी सहजी तुझ्या आईची गाठ पडली. मी इथं येणार म्हणून तिनं माझ्याकडे डबा दिला. त्याचा असा विपर्यास करू नकोस. मी काहीच बोलत नाही असे पाहून तो पुढे म्हणाला, गोदू, उगीच विपर्यास करू नकोस. तुझी आई भेटली, मी तिला सर्व सांगितलं. माझा शनिवार आणि रविवारचा बहुतेक वेळ तिच्याशी बोलण्यातच गेला. गोदू, तू खरोखरच मोठी भाग्यवान आहेस. अशी आई लाभणं हे हल्लीच्या काळात काही लहान सहान भाग्य नव्हे. जुन्या काळची बाई, पण तिचे विचार किती उदात्त. खरोखर मला मोठं आश्चर्य वाटलं. जुन्या काळच्या बायकात माझ्या पाहण्यात तरी अशी बाई काही आली नव्हती. मी काय बोलते हे पाहण्यासाठी तो क्षणभर थांबला. मला आईबद्दल अभिमान होता आणि नानाने तिची तारीफ केल्यामुळे मी साहजिकच काहीतरी बोलणार होते. पण बुद्धी पुरस्सर आत्मसंयमन करून मी त्याला उत्तर दिले नाही. पुन्हा मला वाटले, हा माझा दांभिकपणा होतो आहे काय? मी काही बोलत नाही असे पाहून नाना म्हणाला, गोदू, मला क्षमा कर. पुण्याला असताना मी तुला गोदूताई म्हणत होतो, पण या मुंबईत तसली ती दांभिक विशेषणं लावलेली मला तरी बरी वाटत नाहीत. फार दिवसांचा आपला परिचय आहे. तो परिचय पहिल्यानं अगदी चमत्कारिक रीतीने झालेला असल्यानं त्याला हे स्वरूप आलं आहे. त्या प्रसंगाच्या गुंतागुंती सुटल्या. त्यांची आठवण धरून तरी तू माझ्याशी असं फटकून वागायला नको होतं. हे बोलण्याची मी संधी शोधत होतो असं समजू नकोस. पण योगायोगानं जर संधी आलीच आहे तर मी का बोलू नये? पुण्यापेक्षा मुंबईचं वातावरण फार निराळं आहे. पुण्याला मुली मुंबईपेक्षा मोकळ्या वृत्तीनं हिंडत असताना दिसतात खऱ्या, पण त्यांच्यात एक प्रकारची चमकून जाण्याची जाणीव असते. लोकसंख्येच्या मानानं पाहिलं तर मुंबईत रस्त्यावर हिंडणाऱ्या मुलींपेक्षा पुण्याच्या रस्त्यावर हिंडणाऱ्या मुलींच्या संख्येचं प्रमाण शेकडावारीनं जास्त पडेल. पण काय असेल ते असो, त्या मुलीत आणि इथल्या मुलीत माझ्या डोळ्यांना फरक वाटतो. पुण्याच्या मुलींना आपण मुलगी आहो, आपली जात पुरुषांपेक्षा भिन्न प्रकारची आहे याची आठवण असल्यासारखी दिसते. मुंबईच्या मुली मी पाहतो त्यांच्यात ही भेदाभेदाची जाणीव बुद्धी पुरस्सर असल्याचंच दिसून येत नाही. तुला नाही का असं वाटत? आता मला उत्तर देणे भागच होते. मी म्हटले, नाना, तुम्ही मला अगदी बोलायलाच लावता आहात. मी बोलणार नव्हते, पण तुम्ही प्रश्नच असा काढला की बोलल्याखेरीज आता मला गत्यंतर नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्याला कारण आहे. ते तुम्हा पुरुषांना कळणार नाही. संख्येच्या बाबतीत तुम्ही जो अंदाज केला आहे तो खरोखरच बरोबर आहे, पण मुंबईतील मुलींच्या वृत्तीत जो एवढा उघड उघड फरक दिसतो तो का दिसतो याचा तुम्ही विचार केला आहे का? नाना थोडेसे स्मितहास्य करून म्हणाला, हा प्रश्न मी का काढला हे तुला कळलं ना? त्या प्रश्नाच्या उत्तराशीच माझ्या बोलण्याचा संबंध आहे. या पुढल्या टर्मला जर आपण पुण्याला असतो तर एकमेकांशी एक शब्दही बोललो नसतो. पण सुदैवाने आता मी मुंबईला आलो आहे. भेटीचा योगायोगही आला म्हणूनच बोलतो आहे. म्हणूनच हा प्रश्न निघाला. मी या भेदाभेदाचा विचार केला आहे.
त्याचं कारणही शोधून काढलं आहे. पण ते तू शोधून काढलं आहेस की नाही हेच मला पाहायचं आहे. म्हणून मी विचारलं. प्रश्न माझा आहे, उत्तर तुझं पाहिजे आहे. नानाचा धीर बराच चेपत चालला होता आणि काय असेल ते असो, आवडता विषय निघाल्यामुळे माझीही जीभ सैल सुटू लागली होती. मी म्हटले, अजून तरी ते मला कोडच आहे. पुण्याला मी हॉस्टेलमध्ये राहत होते. गावातील परिस्थिती असावी तितकी मला माहीत नव्हती, पण हा भेद मात्र अगदी ठळकपणे नजरेला येत होता खरा. गृहस्थितीच्या दाबामुळे किंवा साहजिकच असलेल्या मनोवृत्तीमुळे त्या मुलीत अशा प्रकारची स्त्रीपणाची जाणीव जास्त आहे की काय असं मला वाटतं. पण पुण्यातील गृहस्थिती मला माहीत नसल्यामुळे एकदम सिद्धांत ठोकून देणं योग्य वाटलं नाही. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही त्या गोष्टीबद्दल उगाच ठोकून प्रमाण बांधण्या इतकी आज 2-3 वर्ष पुण्याला राहूनही मी पुणेरी झाले नाही. माझ्या या उद्गारामुळे नाना मोठमोठ्याने हसला आणि म्हणाला, खरं आहे, खरं आहे. याचं कारण मी सांगतो. पहिलं कारण असं आहे की पुणे ही लग्नपेठ आहे. लग्नाच्या सराईत पुण्याच्या इतकी लग्न महाराष्ट्रातील कोणत्याही गावात होत नाहीत. उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूरपासून ते तहत कर्नाटकापर्यंत सगळे आषाढभूत बाप पुण्याच्या कॉलेजातून आपल्या वाढलेल्या मुलीसाठी नवरा शोधण्यासाठी येत असतात. तेथील प्रत्येक कॉलेजातील मुलाला आपण एक लग्नाला योग्य झालेला वर आहो ही जाणीव असते. कॉलेजातील प्रत्येक मुलाला आपलं आता लग्न व्हायचं आहे ही आठवण असते. असे म्हणून तो घटकाभर थांबला आणि पुन्हा बोलू लागला. मी उघडपणे बोलतो याचं वाईट वाटून घेऊ नका, पण वस्तुस्थिती ज्या प्रकारची आहे त्या प्रकारची कबुली द्यायला प्रामाणिक माणसानं भिता कामा नये. मीही एक वेळी त्याच मुलातला होतो. मला त्याची आठवण आहे. अजून स्त्रियांनी राजरोसपणे शाळा कॉलेजातून जाण्याची पद्धत फारशी सुरू झालेली नाही. तरीही पुण्याला इतर कोणत्याही गावापेक्षा शाळेत आणि कॉलेजात जाणाऱ्या मुली जास्त दिसून येतात. प्रत्येकाच्या हे डोळ्यात चलतं. मुली शाळेत जात आहेत, शिकत आहेत. आज उद्या त्या आपल्या मनगटाशी मनगट घासायला उभ्या राहतील याची जाणीव उत्पन्न झाल्यामुळे पुरुष विद्यार्थी शक्य तितके त्यांना नामोहरम करण्याच्या मार्गाला लागलेले असतात. लग्नपेठेच्या जाणीवेनं एक प्रकारची नवरेशाहीची संवेदना त्यांच्या हृदयात उत्पन्न झालेली असते. पुरुष वृत्तीची अंध जाणीव ज्या वयात हृदयात उत्पन्न होते त्याच वयाचे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी असतो. कित्येकाच्या अंतःकरणात या वृत्तीच्या बुडाशी पाप असते. बहुतेक विद्यार्थी सोज्वळ असतील असं मी धरून चालतो. मुली कॉलेजात येत आहेत, आमच्या तोडीच्या परीक्षा देणार आहेत. ज्या तोडीच्या परीक्षा देणं हे केवळ पुरुष वर्गाच्या भाग्याला लाभलं आहे त्या पायरीला ते येऊन बसले आहेत असं ज्यावेळी दिसून येतं त्यावेळी साहजिक त्यांना हाणून पाडण्याची वृत्ती आम्हा लोकात उत्पन्न होते. हिंदी लोक ICS होऊ लागले म्हणजे युरोपियन ICSला जितका मत्सर वाटतो तितकाच मत्सर स्त्रिया BA होण्याच्या संभवाने पुरुष विद्यार्थ्यांना वाटत असतो. त्या मत्सरामुळेच आम्ही रस्तोरस्ती त्यांची थट्टा करतो. ही झाली एक बाजू. दुसरी गावगुंडांची. बाजीरावाच्या काळापासून म्हणजे दुसऱ्या बाजीरावाच्या काळापासून पुण्याच्या इतिहासाची आठवण कर. ते त्या काळचं भूत अजूनही पुण्यात थैमान घालत आहे. त्या वृत्तीचे विद्युत किरण पुण्याच्या परमाणूतून खेळत आहेत. त्यांचाच परिणाम ही गावगुंडी. रस्त्यावरून जाणारी कोणतीही मुलगी असो तिच्याबद्दल वाटेल तसे प्रलाप काढणं म्हणजे त्यांना एक निर्भीडपणाचं प्रमाण वाटतं. हे प्रलाप पुरुष विद्यार्थ्यांचा मत्सर आणि लग्नपेठीची जाणीव या 3 प्रकारामुळं पुण्याच्या मुली मोकळेपणा मिळूनही एक प्रकारच्या भित्र्या म्हणजे सेक्स कॉन्शियस झालेल्या वाटतात. मुंबई अफाट आहे. कुणी कुणाची दाद घेत नाही. जो तो आपल्या उद्योगात गुंतलेला असल्यामुळं ही विशिष्ट प्रकारची वृत्ती इथं रस्त्यातही दिसून येत नाही आणि म्हणूनच मी तुझ्याशी बोलायला येण्याची संधी टाळली नाही. मी हा डबा कुणाबरोबर तरी तुझ्याकडे पाठवून दिला असता किंवा तुमच्या हॉस्टेलच्या सुपरिटेंडेंटकडे दिला असता, पण बुद्धिपुरस्सर मी तसं केलं नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो की मी ही संधी साधली असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही आणि म्हणूनच मी पुण्याप्रमाणे तुला गोदूताई न म्हणता गोदू असं संबोधतो आहे. या उद्गारांचा माझ्यावर काय परिणाम होतो आहे हे पाहण्यासाठी तो माझ्याकडे टक लावून बोलत होता व मीही यत्किंचित परिणाम होऊ न देता त्याचे भाषण ऐकत होते. एकंदरीत मला वाटले की त्याच्या म्हणण्यात बराचसा तथ्यांश होता. मी म्हटले, तुम्ही या गोष्टीचा बराचसा विचार केलेला दिसतो किंवा गावातल्या लोकांशी संबंध ठेवल्यामुळे कदाचित माझ्यापेक्षा ही गोष्ट जास्त ठळकपणे तुमच्या नजरेला आली असेल. पण असं आहे खरं, मुंबईला खरोखर मला मोकळं वाटतं. 1 वर्ष होऊन गेलं, पण या उभ्या वर्षात तक्रार करायला कॉलेजच्या आवारात मला एकही कारण सापडलं नाही. गाव गुंडगिरी तर नाहीच नाही. त्यामुळे मला केवढं तरी हायसं वाटलं.
मनाला त्या तसल्या नुसत्या धुसफुशी नसल्या कारणानं अभ्यासही मोठ्या समाधानानं झाला. राजाराम शास्त्र्याच्या कृपेनं पुष्कळसं वाचनही झालं, पुष्कळसं पाहायलाही मिळालं. तुम्ही इथल्या रॉयल एशियाटिक सोसायटीत गेला होता का? नाना नाही म्हणाला तेव्हा मी पुन्हा बोलू लागले. त्या सोसायटीचे तुम्ही अवश्य मेंबर व्हा. हे परीक्षेचं वर्ष आहे खरं, पण त्यातल्या त्यात अप टू डेट रीडिंग करायचं हे साधन हातचं घालवू नका. मी आजीबाईसारखा उपदेश करीत आहे असे मला वाटले खरे, पण ज्या साधनामुळे आपल्याला उपयोग झाला त्याचा दुसऱ्यालाही उपयोग व्हावा ही कल्पना आल्यामुळेच मी रॉयल एशियाटिक सोसायटीची गोष्ट काढली. नानाबद्दल एक प्रकारचा अकारण ओढा माझ्या मनाला यापूर्वी वाटत असे आणि म्हणूनच मी तसं बोलले. क्षणभर आम्ही दोघे एक शब्दही न बोलता स्तब्ध राहिलो. बोलण्याचा विषय संपल्यासारखा झाला होता. भाषणाला पुन्हा तोंड कसे फोडावे याचा जणू काय दोघेही विचार करीत होतो. नानाच्या मनात तितक्यातच निघून जायचे नव्हते आणि त्याने निघून जावे असे मलाही वाटले नव्हते. असे मला का वाटले याचे माझे मलाच आश्चर्य वाटू लागले. ही कल्पना मनात येते न येते तोच नाना म्हणाला, काहीतरी बोललं पाहिजे असं वाटतं, पण बोलण्याला तोंडच फुटत नाही. तुमच्या या बोर्डिंगचे नियम पुण्याच्या फर्ग्युसनच्या हॉस्टेल इतके कडक नाहीत म्हणून मला इथं बसता आलं, पण ती फर्ग्युसनची जाणीव अंतःकरणात कुठंतरी डाचते आहे म्हणून विचारांना तोंड फुटत नाही. मी पुन्हा आलो तर तुला वाईट नाही ना वाटणार? आता आपण पूर्वीचे राहिलो नाही. यंदा तू BA होशील, मीही BA होईन. कदाचित आपणा दोघांचे मार्ग भिन्न होतील. कायद्याचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. पास झालो तर मी लॉ कॉलेज जॉईन करीन आणि त्याच वेळी कदाचित तुझं लग्नही होईल. मी चटकन उठून म्हटले, केव्हाही नाही. आजच्या परिस्थितीत तरी लग्न व्हावं असं मला केव्हाही वाटणार नाही. लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणींची स्थिती माझ्या नजरेसमोर उभी राहिली म्हणजे लग्न व्हावं असं मला मुळी वाटतच नाही. आता तुम्ही कायद्यांचा अभ्यास करालच, पण कायद्याचा अभ्यास करण्याची कल्पना मनात नसताही हिंदू लॉवर मी थोडीशी नजर घातली आहे. त्यामुळे लग्न करावं असं माझ्या मनात सुद्धा येत नाही. हिंदू लॉमुळे लग्न झालेल्या स्त्रियांची जी असहाय स्थिती झालेली आहे ती जिला कळत असेल ती कोणतीही मुलगी लग्नाला तयार होणार नाही असे म्हणून मी थांबले. नाना विचारात पडल्यासारखा दिसला. त्याचा चेहरा अगदी गोरामोरा झाला होता. त्याच्या मनावर माझ्या भाषणाचा असा हा काय परिणाम झाला याची मला कल्पना आली नाही असे काही म्हणता येणार नाही. तो म्हणाला, वरवर वाचनानं कायद्याची गुंतागुंत चांगलीशी लक्षात येत नाही. हिंदू लॉवर देखील निरनिराळ्या ग्रंथकारांनी टीका लिहिल्या आहेत. तुम्ही त्याही पाहिल्या पाहिजेत. लग्नाबद्दल इतक्यात विकल्प घेऊन बसू नकोस. तुझ्या आईबरोबर या विषयासंबंधी माझं बोलणं झालं आहे. सुट्टीत तू पुण्याला जाशील त्यावेळी तुला ते कळेलच. पण पुन्हा एकदा सांगतो की कायदा म्हणजे एक बिकट कोडे आहे. या कायद्याचा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना देखील त्याचा ठाव लागला नाही. कायद्यामुळे जी एक प्रकारची विशिष्ट परिस्थिती उत्पन्न होते तीच परिस्थिती दुसऱ्या एखाद्या प्रांतात त्याच कायद्यामुळे निवळलेली दिसते. प्रत्येक न्यायाधीश आपापल्या बुद्धीप्रमाणे कायद्याचा अर्थ लावित असतो आणि त्यातून थक्क होऊन जाण्याजोगे निष्कर्ष काढीत असतो. हे ज्याला माहीत आहे त्याला कायद्याचे भय मुळीच वाटणार नाही. मी मध्येच म्हटले, या कायद्याच्या जुगारात आपल्या आयुष्याचा फासा टाकावा असं कोणत्या विचारी व्यक्तीला वाटेल? हे असलं जुगारी आयुष्य ज्याला पत्करायचं असेल त्याने ते खुशाल पत्करावं. मला ते नको आहे. हिंदू मुलगी जोपर्यंत अविवाहित आहे तोपर्यंत तिला स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याची किंमत मला जगण्यापेक्षाही जास्त मोठी वाटते. हिंदुत्वामुळे उत्पन्न होणारं गुलामापेक्षाही निकृष्ट स्थितीचं पारतंत्र्य मला नको आहे. मला लग्न करायचं नाही ते इतर मुली म्हणतात त्याप्रमाणे नव्हे. मी लग्न या विषयावर सांगोपांग विचार केला आहे आणि त्या विचाराचं फळ म्हणूनच मी लग्न करणार नाही असं म्हणते आहे. नाना खाली मान घालून जमिनीजवळ पाहत होता. त्याची दृष्टी निथळ झाली होती. त्याचे विचार दूरवर भ्रमण करीत होते असे त्याच्या मुद्रेवरून दिसत होते. मी बोलत असताना मध्येच थांबले तरी त्याने माझ्याकडे वर पाहिले नाही. किंबहुना माझे भाषण त्याच्या कानी गेले की नाही अशीही मला शंका वाटली. मी पुढे बोलू लागले. आता मी मुंबईला आले आहे. साधनांची इथं अनुकूलता आहे. त्याचा मी फायदा घेणार. कायदे पंडितांनाही भेटणार. मला माहीत आहे की मी लहान वयाची मुलगी आहे म्हणून मला धुडकावून देण्याइतके इथले लोक बिनकाळजाचे नाहीत. त्यांना अंतःकरण आहे आणि ज्या कळकळीनं मी त्यांच्याशी चर्चा करायला जाणार आहे त्या कळकळीच्या बळावरच मी त्यांना माझ्याशी या विषयावर चर्चा करायला भाग पाडीन. अगदी सहजी नानाच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. खरं आहे, खरं आहे, पण माझं एवढंच सांगणं आहे की पूर्ण विचार केल्याशिवाय कोणताही निश्चय मनाशी ठरवू नकोस. तुझा स्वभाव मोठा हट्टी आहे.
हट्टी हा शब्द वाईट अर्थानं घेऊ नकोस. आग्रही आहे म्हण पाहिजे तर. दृढ निश्चयी आहे असंही म्हण. पण मला खात्री आहे की तू एकदा निश्चय केलास तर तो बदलणं तुला फार कठीण जाईल. म्हणून म्हणतो, नव्हे विनंती करतो की कोणताही निश्चय करू नकोस. विद्यार्थ्यांप्रमाणे कोणत्याही विषयाची चर्चा करायला हरकत नाही, पण पूर्ण विचाराशिवाय कोणताही निश्चय केला तर शेवटी पश्चातापाला कारण होतो हे मी तुला सांगितलं पाहिजे असं नाही. आपण एकाच वर्गातले विद्यार्थी आहोत. विद्वत्तेच्या तोलानं आपणा दोघांचा दर्जा सारखा आहे, पण वयानं मी तुझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा आहे. पुरुष या नात्यानं माझा व्यवहार जास्त व्यापक स्वरूपाचा असल्यामुळे अनुभवाचं क्षेत्रही माझ्यापुरतं मोठं आहे. पुरुष या नात्याने मला जितका अनुभव घ्यायला मिळतो तितका अनुभव तुला मिळणार नाही असं मी म्हटलं तर तू उगीच राग येऊ देऊ नकोस. वस्तुस्थितीच तशी आहे. तो क्षणभर थांबून माझ्याकडे पाहून पुन्हा म्हणाला, मला पुष्कळ बोलता आलं असतं, पण आता बराच वेळ झाला आहे. मला गेलं पाहिजे. माझ्यामुळं तुझ्या अभ्यासात कदाचित व्यत्यय आला असेल, पण मी एवढंच सांगतो की पुन्हा केव्हा आलो तर अशीच पुन्हाही चर्चा करीत बसू. बरं, नमस्कार. असे म्हणून तो अगदी अचानकपणे उठून निघून गेला. नाना अचानक उठून का गेला याचे कारण मला अंदाजता येईना, पण त्याची ती एकदम उठून जाण्याची रीत मात्र चमत्कारिक होती. काहीतरी एकदम आठवण झाल्यासारखे व्हावे आणि माणसाने एकदम निघून जावे तसे त्याचे वर्तन झाले होते. एकंदरीत मला तो प्रसंग अनपेक्षित वाटला. हे असे का झाले हे ठरवण्याचा मी प्रयत्न केला नाही. त्या दिवसापासून नाना शक्य तितका वारंवार मला भेटायला येऊ लागला. जसजशा भेटी वाढत गेल्या तसतसा भाषणाचा ओघही बदलत जाऊ लागला. पहिल्याने कोणत्याही विषयाची चर्चा करताना भाषणाच्या बहुतेक भागाचा वाटा त्याचा असे. मी नुसते प्रश्न करीत असे. पण ज्यावेळी काही बाबतीत मतभेद होऊ लागला त्यावेळी बरेचसे बोलण्याची पाळी माझ्यावर येऊ लागली. पुढे तर असे होऊ लागले की बहुतेक माझेच चराड सुरू असे आणि कथा पुराणाला जाणाऱ्या भाविक आजीबाईप्रमाणे तो नुसते श्रोत्याचे काम करीत असे. माझ्या जुन्या जाणीवेला त्यामुळे एक प्रकारची पुष्टी येऊ लागली. मी कुणीतरी आहे असे जे मला वाटत असे त्याचा प्रत्यय दृढ होऊ लागला. नानासारख्या सुविद्य आणि अभिमानी पुरुषावरही माझी छाप पडत चालली आहे असे वाटून मी एक परीने फुशारून जाऊ लागले. कोणतेही मत प्रस्थापित करण्याच्या बाबतीत मी जितका जास्त दुराग्रह धरीत असे तितकीच तो पड खात असे. त्यामुळे या असल्या चर्चेचे मला व्यसन लागल्यासारखे झाले. विरोध न करता मुकाट्याने ऐकणारा वक्ता मिळाल्यामुळे मला त्याचा सहवास आवश्यक वाटू लागला. मला कोणत्याही प्रकारच्या खेळाची आवड नसे. माझ्याबरोबरच्या मुली टेनिस किंवा बॅडमिंटन खेळत असत. त्यांच्याबरोबर खेळायला येण्यासाठी त्या मला आग्रह करीत असत, पण मी जात नसे म्हणून मी त्यांच्या थट्टेचा विषय होऊन राहिले होते. घरच्या बैठ्या खेळांचीही मला आवड नसे. ब्रिज, बिझी किंवा नुसते पत्ते यांची सुद्धा मला ओळख नव्हती. अधाशीपणे वाचन करणे आणि वाचनाचा कंटाळा आल्यावर नवे विषय घेऊन त्यांच्यावर चर्चा करणे एवढेच काय ते माझे विरंगुळ्याचे साधन होते. परीक्षेचे दिवस जवळ येत चालले तसतसे माझे अभ्यासावरचे वाचनही वाढत चालले. या माझ्या अत्याचाराबद्दल माझ्याबरोबरच्या विद्यार्थिनी मला दोष देत असत. युनिव्हर्सिटीचे परीक्षक कोण आहेत याचा तपास करून त्यांच्या नोट्स निरनिराळ्या कॉलेजातून मिळवण्याच्या खटपटीत ज्यावेळी इतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असत त्यावेळी रॉयल एशियाटिक सोसायटी किंवा पेंटेड लायब्ररीत आलेली नवीन पुस्तके वाचण्याचा माझा क्रम सुरू असे. मी नापास होणार हे भविष्य सर्वत्रांनी वर्तविले होते, पण मी त्याच्याबद्दल अगदी पूर्णपणे उदासीन होते. नानानेही एक दिवस मला भीत सूचना दिली. त्यावेळी मी म्हटले, परीक्षा पास होण्याची माझ्यावर मोठीशी जबाबदारी नाही. या वर्षी नापास झाले तर पुढच्या वर्षी बसेन. 1 वर्ष बुडाल्यानं माझं काही नुकसान होत नाही. तुम्हाला त्याची जोखीम वाटते. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेत परीक्षा पास होणं तुम्हाला भाग आहे. तुम्हाला नोकरी करायची आहे. नाना मध्येच म्हणाला, नाही, मी केव्हाही नोकरी करणार नाही. मी विचारले, मग काय करणार? दुकानदारी करणार की फेरीवाल्याचे काम करणार? गालातल्या गालात हसत नाना म्हणाला, तुमचा फारच थट्टेखोर स्वभाव. नोकरी न करणं म्हणजे दुकानदारी करणं नव्हे. सुशिक्षित माणसाला दुकानदारी शोभत नाही. दुकानदारीत स्वातंत्र्य आहे हे मला कबूल आहे, पण बुद्धिमत्तेचे डाव खेळवायला दुकानदारीत वाव नाही. मी कायद्याचा अभ्यास करणार आहे आणि वकिलीच्या धंद्यात शिरून कोणत्या ना कोणत्या सार्वजनिक कार्यात पडावं अशी माझी महत्वाकांक्षा आहे. त्याच्या या उद्गाराबद्दल जरी मला समाधान वाटले तरीही थोड्याशा थट्टेच्या स्वराने मी म्हटले, असं
एकंदरीत हिंदुस्थानात नाव गाजवायचा तुमचा विचार दिसतो. मग कशाला एवढे परीक्षेला भीता? व्हा ना 1-2 वर्ष नापास. असे म्हणून मी मोठमोठ्याने हसले आणि तोही हसला. हसता हसता गंभीर होऊन तो म्हणाला, ही झाली माझी गोष्ट, पण तुम्ही यावर्षी नापास होता कामा नये असा माझा आग्रह आहे. वयाच्या मर्यादेचा तुमच्या बाबतीत जरी मोठासा प्रश्न नाही, तरी एका विशिष्ट कारणामुळं तो प्रश्नही ध्यानात घ्यावा लागतो. ज्या वयात तुम्ही मॅट्रिकची परीक्षा उतरलात, त्या वयाच्या अनुरोधानं तुम्ही BA होणं अवश्य आहे. ज्या वयात बरेचसे पुरुष विद्यार्थी जेमतेम मॅट्रिकची परीक्षा पास होतात, त्या वयात तुम्ही BA झालात तर स्त्री दाक्षिण्य बाळगणाऱ्या कुणाही व्यक्तीला ती एक कौतुकाची गोष्ट होऊन राहील. आपल्या बोलण्याचा माझ्यावर काय परिणाम झाला हे पाहण्यासाठी त्याने क्षणभर माझ्या डोळ्याला डोळा दिला, पण माझ्या चेहऱ्यावरचे औदासिन्य दिसल्यामुळे तो म्हणाला, तुम्हाला त्याचं महत्त्व नसेल, पण मला आहे. नापास होण्याचा शिक्का तुम्हाला मिळू नये अशी माझी आत्यंतिक इच्छा आहे. तेवढ्यासाठीच मी म्हणतो की ही सटरफटर पुस्तकं वाचणं तूर्त बंद ठेवा आणि नोट्स वाचण्याकडे थोडंसं लक्ष द्या. कोणत्याही परीक्षकाच्या नोट्स माझ्याजवळ तयार आहेत. मला थोडीशी चीड आली. त्या चिरडीच्या स्वरातच मी म्हटले, नोट्स? परीक्षकांच्या नोट्स वाचून मला पास व्हायचं नाही. त्यापेक्षा नापास झालेलं मला बरं वाटेल. क्लास मिळवण्याचा मला हव्यास नाही. मी नुसती पास झाले तरी सुद्धा मला त्याचं समाधान वाटेल. जिथं नापास व्हायलाच मी भीत नाही, तिथं क्लास घालवण्याची खंत कसली धरायची? नाना शर्मिंदा झाला आणि म्हणाला, जशी तुमची इच्छा. असे म्हणून त्याने बोलण्याचा विषय बदलून टाकला. त्यानंतर आम्ही दोघे बराच वेळ बोलत होतो, पण त्यात परीक्षा पास नापास होण्याचा कुणीच उल्लेख केला नाही. मी अभ्यासाबाहेरची पुस्तके वाचित होते म्हणजे माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते असे मुळीच नाही. अभ्यास जसा व्हायचा तसा चालला होता, पण विद्यार्थी लोक परीक्षेच्या अभ्यासासाठी म्हणून जो जीवाचा आटापिटा करतात तसा मी करीत नव्हते, एवढेच. परीक्षा सुरू झाली. मंडपातून निघाल्यावर इतर विद्यार्थिनी आपण लिहिलेल्या पेपरचा इतरांच्या पेपरशी पडताळा पाहण्याचा जो विधी करतात, त्या भानगडीत मी कधीच पडले नाही. कुणी तसा प्रश्न केल्यास मी त्याला कधीच सरळ जबाब दिला नाही. मी जे पेपर लिहिले ते लिहिले. ते लिहून गेल्यावर मी काय लिहिले ते विसरूनच मी मंडपाबाहेर पडत असे. प्रश्न वाचला, त्याचे जे उत्तर सुचले ते लिहिले. याच्या पलीकडे जास्त जाण्याची माझी इच्छा नसे. पेपर हाती येताच त्यातील कोणते प्रश्न आपणास सोपे जातील याची निवड मी कधीच केली नाही. त्यामुळे उत्तर दिल्याशिवाय माझा कोणताही प्रश्न वगळला गेला नाही. प्रश्नांची निवड करण्यासाठी विचार करण्यात काळाचा अपव्यय न करता त्याची भरपाई मी सारे प्रश्न सोडवण्यात केली. पेपर कसे काय गेले असे कुणी विचारले तर मला निश्चित उत्तर देता येत नसे. काय होते ते दिसेलच असे म्हणताना मी दांभिकपणाचे अवलंबन करीत नव्हते. खरोखरच मी बुद्धिपूर्वक पास होण्याचा प्रयत्न केला नव्हता. नुसती प्रश्नांची उत्तरे लिहिली होती. ती जशी मला वाटतील तशी लिहिली होती. परीक्षकाला खुश करण्याची कल्पना माझ्या डोक्यात केव्हाही आली नाही. कोणत्याही परीक्षकाच्या नोट्स आगाऊ वाचल्या नसल्यामुळे प्रश्नांची उत्तरे लिहिण्याच्या बाबतीत बुद्धिभेद होण्याची भीती मला नव्हती. त्यामुळे पेपर कसे गेले असा कुणी प्रश्न केला म्हणजे मला चीड येत असे आणि जे तोंडाला येईल ते फटकळ उत्तर देऊन टाकून मी मोकळी होत असे. आधीच माझ्या घमेंडखोरीबद्दल माझ्या बरोबरीच्या मंडळीत चर्चा चालत असे. नोट्स वाचण्याचा प्रयत्न न केल्यामुळे मी माझ्या सहाध्यायी मंडळींच्या एक प्रकारे मनातून उतरले होते. नोट्स न वाचता मी जर पास झाले असते तर त्यांना मरणप्राय दुःख झाले असते. पण त्यांना काय वाटले असते हे मी पास झाल्यावर मला कळण्याची संधी नव्हती. नापास झाले असते तर अर्थातच त्यांचा जय होता, पण या सगळ्या पुढल्या गोष्टी होत्या. परीक्षा पुरी झाल्यावर बरेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मुंबई सोडून गेल्या, पण मला पुण्याला जाणे जिवार आले होते. प्रशस्त जागेत राहण्याची सवय लागल्यामुळे कबुतरी खुराड्यासारख्या त्या घरात राहणे भाग येण्याची मला एक प्रकारची भीती वाटत होती. म्हणून काही ना काहीतरी कारण काढून मुंबईचा मुक्काम वाढवण्याचे मी ठरवले. मला ठकीचा तपास लावायचा होता. मधल्या काळात बनीचे बिऱ्हाड कुठे बदलले त्याचा मला पत्ता लागला नव्हता. पुन्हा एकदा तपास करून पाहिला, पण परातभर वाटाण्यात टाकलेला एखादा वाटाणा जसा टिपून काढता येत नाही, त्याचप्रमाणे मुंबईच्या अफाट राजवटीत बनीचे बिऱ्हाड शोधून काढणे मला अशक्य झाले. जुन्या बिऱ्हाडांच्या शेजाऱ्यांकडे तपास करता तिथेही थांग लागेना. त्यांनी बिऱ्हाड बदलले एवढेच कळण्यापलीकडे जास्त काहीच माहिती मला मिळाली नाही. ठकीचा पत्ता लावण्याची मला फार तळमळ लागली होती. कितीतरी वर्ष होऊन गेली होती, पण एक क्षणभरही मला तिची विस्मृती झाली नव्हती. ती मुंबईतच आहे असे नुसते मनाला वाटे, पण तसे का वाटे याला काही कारण नव्हते.
ती रस्त्यात कुठंतरी भेटेल अशी खुळी आशा पदोपदी वाटत असे. राणीच्या बागेसारख्या सार्वजनिक जागातून तिच्या शोधासाठी मी उगाच हिंडत असे. नाटके पाहण्यासाठी मला फारशी आवड नसे, तरी तिचा पत्ता लागावा म्हणून मी नाटकाला जात असे आणि मुद्दाम बसत असे. त्या काळात काही बायका पुरुषांबरोबरच पुढल्या रांगातून बसत असलेल्या दिसू लागल्या होत्या, पण त्या बहुतेक सुखवस्तू गृहस्थांच्या बायका होत्या. छापखान्यातील कंपोजिटरची बायको केव्हाही त्या जागांमधून आढळली नसती आणि म्हणूनच सांपत्तिक अनुकूलता असूनही मी मुद्दाम बायकासाठी राखून ठेवलेल्या कमी दराच्या जागेत बसत असे. इतके करूनही ठकीचा पत्ता लागला नाही. वयपरत्वे तिच्या चेहऱ्यात फरक तर झाला नाही ना, अशी शंका केव्हा केव्हा माझ्या मनात येई. पण मनाची खात्री होती, कोणत्याही परिस्थितीत मी ठकीला ओळखून काढीन असे मला हटकून वाटत असे. आत्मविश्वासाच्या बाबतीत माझ्या बुद्धीने मला केव्हाही दगा दिला नव्हता, म्हणूनच मला ही खात्री वाटत असे. आणि 1000 माणसातून ठकीही मला ओळखून काढील असे माझ्याही मनाला वाटत असे. ओळख पटल्याशिवाय रस्त्यामधून आम्ही एकमेकांच्या समोरून निघून गेलो असे मला कुणी सांगितले असते तरी खरे वाटले नसते. इतक्या कसोशीने तपास करूनही ठकीचा पत्ता लागला नाही याची मला फार चुटपुट लागली. निराश होऊन मी पुण्याला निघून गेले, पण मनातली ही अढी विरघळली नाही.